तर चला मित्रांनो, आता आपण बघूया शेतकरी कर्जमाफी नवीन योजना ही का आहे. राज्य सरकारच्या विश्वासातेवरच प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेलं आहे. सध्याची ही लेटेस्ट न्यूज या ठिकाणी आलेली आहे की राज्यातील फडणवीस सरकारच्या मागच्या शेतकरी कर्जमाफीची रक्कम 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. सरकारकडे पैसाच नाही. त्यामुळे आता या नव्या शेतकरी योजनेबाबत राज्य सरकारच्या विश्वासार्हते विरोधकांकडून प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. मागचे देणे बघूनच एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबाबत पुढच्या व्यवहाराचे गणित जमवले जाते. हा आर्थिक विश्वासाचा मुख्य गाभा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिनांक 14 डिसेंबर हिवाळी अधिवेशनात येत्या 1 जुलैपर्यंत शेतकरी कर्जमाफीची योजना राबवू अशी घोषणा केली आहे. मात्र 2014 ते 2019 या काळातील कर्जमाफीची नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती गेल्या 8 वर्षात 6,56,000 शेतकऱ्यांची उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्जमाफी मिळालेली नाही. ही बाब नुकत्याच संपलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनातूनच समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लेखी उत्तरात जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. काय आहे ही माहिती? मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत कर्जमाफ करण्यासाठी एक रकमी परतफेड म्हणजे OTS योजना आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 वर्षी आणली होती. यात 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना एक रकमी परतफेड आणि प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 रुपये देण्याची तरतूद होती. तसेच 2015 ते 16 आणि 2016 ते 17 या वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार होते. राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही योजना होती. 28 जून 2017 रोजी शासन निर्णय झाला आणि अंमलबजावणी सुरू झाली. ही योजना 2016 पर्यंतच्या सर्व शेतकरी कर्जदारांसाठी होती. परंतु आज अखेर 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. बघा, 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. याबाबत काही लोकांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. या सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने तत्कालीन कर्जमाफीचे लाभ द्या असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले. मात्र राज्य सरकारकडे पैसाच नाही. त्यासाठी 5,975 कोटी 51 लाख रुपये इतका निधी अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम देण्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभेत लेखी उत्तरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आता राज्य सरकारच्या तिजोरीचे वस्तुस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या एकूण बोलण्यातून पैसा नाही हे समोर येत आहे. त्यामुळे म्हणण्यानुसार सगळी सोंगी आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशीच जर परिस्थिती असेल तर जून 2026मध्ये लागू होणाऱ्या नव्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरही शंका उपस्थित होत आहे. वास्तविक फडणवीस सरकार 2014 साली सत्तेवर आले तेव्हा 2017मध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने जी योजना सुरू केली त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळत नसेल तर त्याच्या इतके दुर्दैव कोणतेही नाही. आता सरकार कर्जमाफी देणार, पण ते कितपत खरं? आता सुद्धा नियम अटी लावून गरजू शेतकरी पुन्हा त्यापासून वंचित ठेवले जाणार आणि मोठ्या टंग्याचीच कर्जे माफ होणार काय, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर बघा मित्रांनो, जी कर्जमाफी आहे ही अजूनही पुरेपूर होईल या पद्धतीची शंका जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे.